चिकन हा 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 बघ खोटं बोलते. नमस्कार दोस्तांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज बड्डे निमित्त आपण फॅमिलीसोबत फिरायला बाहेर चाललो आहे पालीला. तर दरवर्षी बड्डे मी खूप फ्रेंडसोबत बनवलेत, मजा केली आहे. पण यावर्षी असं का आय डोंट नो का वाटलं की मला असं वाटलं की नाही, आपण आपल्या पॅरेंट्ससोबत फॅमिलीसोबत पण टाईम स्पेंड केला पाहिजे. सो यावर्षीचा बड्डे पूर्ण मी डेडिकेट केला आहे फॅमिलीला. कधी मजा येते, त्यांनीच एवढं लहानापासून मोठं केलं, त्यांची काय अपेक्षा असते की आपण फक्त थोडा टाईम द्यावा, बस. ते आपल्या हातात आहे ते आपण देऊच शकतो ना. ते कधी आपल्याकडे पैसे मागतात का? नाही. आपल्याकडे काय बोलतात का, तू हेच कर तेच कर? नाही. मग काय टाईम पण द्यायचा, एवढा काय विषय नाही का. तर आता आपण जाणार आहोत पालीला आणि बघूया प्रवासात काय काय होतं ते. चला. दिवशी आपण बड्डेच्या दिवशी आलो इकडे श्री क्षेत्र पळसदरी अक्कलकोट स्वामी समर्थ मठामध्ये. आज देवदर्शन करायचं ठरवलंच आहे, तर म्हटलं सगळेच देवदर्शन करून घ्या. काका, मावशी, मम्मी, पप्पा. आज तर टाईम फक्त फॅमिलीसोबत घालवायचा बस आपल्याला. तर मठ एकदम शांत आहे आणि मस्त आहे. आज शूटिंग करायला अलाउड नाही आहे, पण ध्यान मंदिर, मूर्ती असं एकदम प्रसन्न वाटतं. आणि पहिल्यांदाच मी आलो आणि खूप चांगलं वाटलं. थँक्यू काका मावशीला की ते मला इकडे घेऊन आले. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली, एवढ्या वेळा रस्त्यावर नाही गेलं, पण मी कधी आलो नव्हतो. सो बघू. आणि आता आपण चाललो आहे पालीला. चला. ही आपली BMW ला घेऊन आपण या मठात आलेलो. आणि हे दृश्य बघा ना मागचं पळसदरीचं. खूप पिकनिक स्पॉट आहेत, खूप असे धबधबे असतात. आता एक पण दिसत नाही, मे बी त्या साईडला असेल, पण लोक येतात. फायनली पोचलोय पालीला. आपण बड्डे निमित्त गावाला आलो आहे आपल्या पालीला. आणि तुम्हाला मंदिर दाखवतं कसं आहे. हे बघा, आम्ही मागच्या साईडने आलो ॲक्च्युली. हे बघा पालीचं मंदिर आहे. आणि आज गर्दी, अंगारकी चतुर्थी असल्यामुळे त्यामुळे सगळं हे बंद केलं ना, ते सगळं ओपन असतं युजली. आणि इकडनं मुखदर्शन घ्यायचे आहे. सिस्टम मुखदर्शन इथनं घेऊ शकतात. हे तळं पालीचं हे मेन आहे. विनायकाचं मंदिर आहे. इथनं पहिले दर्शन घेतात. दुंडी विनायक दर्शन घेतल्यानंतर मग पालीच्या गणपतीला बाहेर पडतात. हे बघा, हे पालीचं मंदिर आहे. असं इथनं एंट्री आहे गाभाऱ्यात जायला आतमध्ये. इकडनं आई उभी आहेत, आपल्याला जरा दाखवतो. तिकडनं असं आत गेलं ना की आपल्या मूर्तीला बाहेर पडते. ही मूर्ती आतमध्ये पालीची. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आम्ही आज, आणि वाढदिवस असल्यामुळे सुद्धा आम्ही येऊन गेलो. चांगलं वाटलं, मला शुद्ध भेटली, शुद्धता मिळाली. स्वतः आमचं मस्त दर्शन झालंय. आणि आता आम्ही चाललोय खोपोलीला मावशी काकांकडे आणि तिकडनं घरी. बस एवढंच होतं, अजून काय नव्हतं. बघू अजून काय झालं तर दाखवेलच नक्कीच. पण आज आराम आहे. तुम्ही गाडी चालवत नाही तर मला खूप चांगलं वाटतं आज, की खूप आराम मिळतो. आणि माझ्या मागे जे दिसतंय ते पालीचं भक्तिनिवास आहे. खूप आता लिफ्ट वगैरे झाले. इथे जे आम्ही मजा केली आहे, पकडापकडी, लपाछुपी खेळणार, माझी बहीण भाऊ, आम्ही जेव्हा राहायला यायचो माईकडूनला, आईस लिफ्ट वगैरे नव्हती, जिनेच होते. पण आम्ही नुसतं इथे खेळायचं म्हणजे वेड्यासारखं खेळलंय. आता त्यांनी जो ब्लॉग बघितला तर त्यांना कळेल, त्यांना आठवेल सगळ्या गोष्टी की आम्ही किती मजा केली होती इथे. आज आले आपल्याला, आता ब्रेक झालाय खायचा. आणि सगळे लोक बघ कसे खातात मला सोडून, कारण की ह्यांचा उपास आहे, माझा नाही आहे. तू काय खाते मावशी? मावशी नेहमी ब्लॉग मध्ये खातच असते. पाठच्या ब्लॉग मध्ये पण मावशी खातच होती काहीतरी. आणि काका नेहमी तिथंच असतं, कळत नाही. गाडी कोणती पण असू दे, काका त्याच सीटवर असतो. हा आमचा आता भाजीचा स्टॉप आहे. असं इथे सगळ्या भाज्या विकतात. पडवळ आहे, दुधी आहे, आणि त्याच्यानंतर काकड्या आहेत, त्यानंतर कोबी आहे, फ्लावर आहे. कुठे गेलेत घ्यायला भाजी काय माहिती, कुठेतरी पुढे गेलेत, तिकडे कुठेतरी गेलेत. मला कंटाळा आला, मी नाही उतरणार आहे बाबा.
मावशीने मला बर्थडेचं गिफ्ट दिले टॉवेल. मला तिला काय माहिती, मी आंघोळ करताना अंग बरोबर पुसत नाही का मावशी? नाही, मी मागितलेलं ॲक्च्युली, म्हणून ते मावशीने आपल्याला बर्थडेचं गिफ्ट भेटलंय टॉवेल. मावशी बर्थडेचं गिफ्ट मिळालं मावशीने टॉवेल. त्यासाठी सगळ्या बहिणी घरी आलेल्या आणि मी या बहिणीसाठी आलो इथे आणि तिने एवढा मोठा पाठ दिलाय मला, बाप रे बसायला. मला तर वाटलेलं तिने मला मस्त टी शर्ट आणला असेल. मला असं वाटलं ह्या बहिणीने टी शर्ट आणला असेल तुला. तिने टॉवेल दिलं ना. मेन काम कर बोल, पाया पड. माझा बर्थडे असल्यामुळे आणि चतुर्थी असल्यामुळे आज मला मोदकवाला केक दिलाय आई बाबांनी आणि आजोबांनी. ठीक आहे, तुम्ही पण खा. सो मित्रांनो, जिथे चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होतो असा काल बाप्पाचं दर्शन आपण घेऊन आलोय. तुम्ही तर आधी बघितलंच असेल. आणि काल आलो, दमलो, उशीर झाला, आजीकडे गेलो, झोपलो आणि आज परत हा व्लॉग कंटिन्यू करते कारण की आज आपण आपल्या फ्रेंड्सला भेटायला चाललोय. तर बघूया काय सरप्राईज आहे, की असंच भेटायला बोलवले तोंड दाखवायला, त्या कळेलच पुढे जाऊन. ठीक आहे, चला बाय. हे बघा असे मित्र असतात जे असे गिफ्ट देतात की आय लव्ह युअर किटकिट. मी त्यांना एवढी बडबड करतो का, मी किती शांत आहे, उगाच असं काहीतरी बोलतात मला आय लव्ह युअर किटकिट वगैरे. असं नाही बोलायला पाहिजे ना बिचारा मी. तर आज आपल्याला अजून एक गिफ्ट मिळाले बर्थडेसाठी आणि माझ्या मते हा स्टुडिओ वेस्टचा परफ्यूम आहे, लेस्बियन. बघा तुम्ही बघू शकता, LISBON, लेस्बॉन आहे ॲक्च्युली, लिस्बॉन आहे ते, सॉरी लेस्बियन नाही आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण याचा वास कसा आहे आपण बघूया. सुगंध म्हणजे वास तर खाण्याच्या गोष्टींना येतो. तर हा परफ्यूमचा वास मी तुम्हाला सांगतोय, हा युनिसेक्स आहे का नाही, माणसांचा आहे. स्त्री मारू शकत नाही. हा परफ्यूम तुम्हाला डिटेल देतो. स्त्रियांनी मारलं तर त्यांच्या मागे स्त्रियाच लागतील, माणसं लागणार नाहीत. तर त्यामुळे हा पुरुषांसाठीचा परफ्यूम आहे. आणि हा हिरवा कलर माझा एवढा प्रचंड फेवरेट झालाय. हिरवा पिस्ता जो कुठला कलर असेल तो तुम्ही समजून घ्या. आणि ही जी त्याची वाटी आहे ती अशी गोल 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 फिरवली की त्याचे आटे ढिले होतात आणि त्याचे आटे ढिले झाले की असा निघतो. निघाला की वास घ्यायचा. मला सर्दी झाली, वास येत नाहीये पण ठीक आहे. पण आता आपण हा मारून बघूया. हा सुंदर असा ह्याचा फ्रॅग्रन्स आहे आणि काय म्हणतात सुवास, फ्रॅग्रन्स ब्युटिफुल. थँक्यू सो मच लेस्बियन परफ्यूम दिल्याबद्दल वन्स अगेन थँक्यू. मित्रांनो, कोणाची तरी नाईटी लागली, नाईटी आपल्याला. मला आता पिक्चरला जायचं होतं 6 वाजता 7 वाजता म्हणजे, आणि गाडी आपली चालूच होत नाही आहे. मला वाटतं जाऊ दे, गावच्या काकी मगाशी गेला, त्यांनी ऐकलं असेल माझा प्लॅन. जीव हाय मी जीव राहणार. गाडीचं काम करून धावत 8च्या शोला मी पोहोचलोय. हाय बटुकवाडीमध्ये एक मॉल आहे, तिथे आलोय मस्तपैकी नरसिम्हा बघायला. माझ्या मित्रांनी मला गिफ्ट म्हणून नरसिम्हा पिक्चरचं तिकीट गिफ्ट केलंय. नरसिम्हा बघ म्हणून. नरसिम्हा भारी पिक्चर आहे बोलतात. बिचारे 2 जण वाट बघतायत रे माझे कधीपासून बटुकवाडीतून. झाला का पिक्चर चालू? ही स्काय ब्लू घातलंय. काय गाडी बंद पडली, काय बोलू यांना सांगा आता. ठीक आहे, सॉरी. चला, किती टाइमपास करतोय, चल ना, लवकर चल. काय विषय, इंटरवल पर्यंत पिक्चर बघून झालाय आमचा. विषय असा आहे की स्टार्टिंगला थोडं मी घाबरलेलो की तिथं तिकीट काढलंय का, की पिक्चर किंग आहे, पिक्चर किंग आहे. आता मेन पिक्चर ना इंटरवल नंतर आहे. मी तुम्हाला सांगतोय, इंटरवल पर्यंत त्यांनी बॅकग्राऊंड स्टोरी सांगितली, पण ॲनिमेटेड केल्याचं कारण मला कळालं. कारण की त्याच्यात असे भरपूर सीन आहेत की जे तुम्ही असं माणसं ऍक्ट नाही करू शकत, अशातला विषय.
म्हणजे असं की चांगलं पण नसतं दिसलं की माणसं. हा, माणसांनी तसं ऍक्ट केलं असतं. तर जे जे कोण आहे डायरेक्टर काकांना फुल इज्जत आहे. दादा तुम्ही भारी काम करताय आणि असंच लोकांपर्यंत पोहोचवा की आपल्या देवांनी काय केलंय. ठीक आहे, बघू आता पुढचा पिक्चर कसा आहे. बोल बोल. गरज आहे आता. हा, गरज तर आहे, नक्की गरज तर आहे, 100%. जीव आहे नि जीव राहणार. आता फायनली नरसिंहा पिक्चर बघून झालाय आमचा. एकदम भारी ॲनिमेशन केलं आणि ॲनिमेटेड मूवी असणंच इम्पॉर्टंट आहे, कारण की असे काही क्षण आहेत जे ॲनिमेटेड मूवीमधनंच आपल्याला समजून येतील. सगळ्यांनी बघावं. आपल्या धर्माबद्दल थोडी माहिती दिली तर ही लहान पोरांना दाखवणं गरजेचं आहे. सगळ्यांनी प्लीज मी पॅरेंट्सला विनंती करते की त्यांनी हा पिक्चर त्यांच्या मुलांना दाखवा. अरे, ही लोक ना नॉनव्हेज खातात ना. मी बोललो श्रावण ऐकायलाच मागत नाही. हा, आणि ही बोलते मला का श्रावण बिवण करायचं नाहीये, सोडायचंय. का करते असं? चिकन. हा बघ, खोटं बोलते, हाकली. कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना. बस हा, ठीक आहे. काय तुझं काय विषय? हा, प्युअर व्हेज. नॉन फूडचं लावलं नाही का तू? गणपतीच्या पोळी टाकल्यानंतर नॉनव्हेज खाणार. छान, कळेल तुम्हाला, दाखवतो ऑर्डर. सो मित्रांनो, तुम्हाला तो व्लॉग आवडला असेलच. तुम्ही जर इथपर्यंत आलात तर पूर्ण व्लॉग बघूनच आला असाल. आणि या व्लॉगमध्ये आपण जो नरसिंहा पिक्चर बघितला, तुम्ही माझं पर्सनल रेकमेंडेशन आहे सगळ्यांना की प्लीज तो जाऊन पिक्चर बघा. की म्हणजे थिएटरला असं नाही, पण जसं जमेल तसं पिक्चर बघा तो. की त्यातून जी इन्फॉर्मेशन मिळते, माहिती, लहानपणी आपण खूप गोष्टी ऐकतो, पण ते ॲक्च्युली आजकालच्या मुलांना कसं डिजिटलायझेशन झाले की लोकांना मोबाईल पाहिजे किंवा असं स्क्रीनमध्ये पाहिजे. कोणाला गोष्ट सांगितली की ऐकायला इंटरेस्ट नसतो लहान मुलांना. तर त्यांच्यासाठी हे बेस्ट केलं आहे की असा मूवी काढला की त्यांना त्यातून तरी नॉलेज मिळेल की कसं झालेलं, काय होते, कोण होते देव, त्यांनी कसं केलं, राक्षसांचा कसा वध केला, कसे कसे अवतार घेतले. चांगली इन्फॉर्मेशन आहे, बघण्यासारखी आहे. आणि आधी बोललो तसं की बड्डे आपण आपल्या आईबाबांसोबत सेलिब्रेट केला, मावशी काकांसोबत, आजी आजोबांसोबत. सो जर तुमच्याकडून तुम्हाला काय देता येत असेल तर वेळ नक्कीच द्या, कारण वेळेचं महत्त्व हे आपल्या पॅरेंट्सला खूप जास्त माहिती असतं. बाकी काय नाही, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा.